आणि दिल्लीमध्ये संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि पावसाळी अधिवेशनात एनडीए खासदारांची आज दुसरी बैठक होतीये। पंतप्रधान नरेंद्र मोदी एनडीएच्या खासदारांना संबोधित करणार आहेत। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतरची एनडीएची ही पहिलीच बैठक आहे। राजीनाम्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार याची उत्सुकता आहे। राजीनाम्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार याची उत्सुकता आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होतीये। पावसाळी अधिवेशनात एनडीए खासदारांची आज दुसरी बैठक होणार आहे। गेल्या दोन आठवड्यामध्ये दिल्लीमध्ये सीजेपीच्या आंदोलनात जे झालं त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देतील। सोमेश, एनडीए खासदारांची आज दुसरी बैठक होतीये। सीजेपीच्या आंदोलनासंदर्भात, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासंदर्भात आणि एकूणच आता जी विधेयकं मांडली जाणार आहेत त्या संदर्भात काय चर्चा अपेक्षित आहे? नक्कीच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झालाय आणि त्यानंतर ही पहिल्यांदा बैठक होते आणि पहिल्यांदाच इतिहासात एनडीए सरकार मोदींच्या नेतृत्वातील हे थोडंसं बॅकफूटवर गेल्यासारखं चित्र आहे आणि या पार्श्वभूमीवर आता नरेंद्र मोदी हे थेट खासदारांसोबत संवाद साधणार आहेत। त्या अधिवेशनात अशा प्रकारे एनडीएच्या खासदारांची होत असलेली ही दुसरी बैठक आहे आणि एनडीएने या बैठकीला मंगल मिलन असं नाव दिलंय, ज्यात एनडीएचे सर्व खासदार सहभागी होणार आहेत। विशेष म्हणजे अशी माहिती मिळते की नॅशनल सिटीजन पार्टी ऑफ इंडिया, ज्यामध्ये तृणमूलचे 20 खासदार गेले होते, ते सुद्धा आज या बैठकीत सहभागी होत एनडीएची एकूण संख्या 20 ने वाढवू शकतात असं कळतंय। सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।